लय उशीर झालाय. झाली का नाही मला बुक? अरे झाली बुक 2 मिनिटावर या लागलाय तो. अरे कुठं आली राव रिक्षा? अजून रिक्षा चालली नाही. ए आली ना बाबा ती रिक्षा. तुम्हीच बुक केली ना रिक्षा? हो एवढा वेळ असतो कुठं? कधी बुक केली रिक्षा? अहो दादा ट्रॅफिक कसलं आहे हो, तो अख्खा रोड जाम होता JSPM कॉलेजचा, म्हणून उशीर झाला. हो यावर यांना लवकर. बरं दादा ऐका ना, ओला उबेरचे रेट आहेत ना लय कमी झालेत बरं का. मीटरप्रमाणे जावं लागेल, जे काय मीटरच्या हिशोबाने होईल तेवढे द्यावं लागेल. हा चला बसा तुम्ही. हो आम्ही काय एडेबेडे दिसतो काय मीटरनं जायला? ओलावरती आम्हाला 150 रुपये दाखवतोय, आम्ही 150 रुपये देणार. हो ऐका ना दादा, तुम्हाला माहित असेल की आता कुठलाच रिक्षावाला आहे ना ओला उबेरने जात नाही हो. आम्हाला परवडत नाही हो, त्यामुळे आम्ही काय केलं आता सगळे मीटरनीच चालतो. जे काय मीटरप्रमाणे होईल ते द्या ना. काय 10-20 रुपये जास्त होतील, अजून काय होईल? हो येताय का? मीटरने परवडत नाही आम्हाला, नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा बुक करतोय. बाबा कर दुसरी रिक्षा बुक. रिक्षांचा ढीग लागला. अहो नको दादा, कॅन्सल नका करू. सकाळपासून एक पण भाडं नाही हो अजून, पहिलंच भाडं आहे तुमचं. एकतर लय अवघड परिस्थिती चालली हो सध्या रिक्षावाल्यांची. हो दादा या आम्हाला सांगू, आम्हाला परवडत नाही. हो दादा, तुम्ही तर सगळे शिकलेला दिसताय राव. थोडाफार तरी आमचा रिक्षावाल्यांचा विचार करा की. अहो ते ओला उबेरच्या घशात घालण्यापेक्षा आमच्या मीटरनी चाला ना. काय 20-30 रुपयाचा फरक पडेल, 10 रुपयाचा फरक पडेल. आणि कधी कधी आहे ना मीटरचं भाडं त्यांच्यापेक्षा कमी पण होतं. अहो काय झालं माहिती आहे का, माझा हप्ता आहे 7,000 रुपये रिक्षाचा. कसं आहे, दिवसभर पहिला धंदा व्हायचा चांगला 1,500-2,000 हजार रुपये. आता 1,000 रुपये पण धंदा होत नाही हो. आणि मी 1,000 रुपये धंदा केला ना, 200 रुपये मला त्या ओला उबेरला द्यावं लागतात. 200-300 रुपयाचा CNG जातो. म्हणजे दिवसभर मेहनत करून 500-600 रुपये पण राहत नाही हो. कारण रिक्षावालेच तेवढे झाले, तुम्ही जरा समजून घ्या की. 10-20 रुपये जास्त गेले जाऊ दे, पण मीटरनेच जाऊ आपण. अहो दादा, त्या ओला उबेरचं आहे ना कुठं छोटं ऑफिस पण नाही हो. सगळं त्यांचं ऑनलाईन आहे. ते आहे ना AC मध्ये बसून मस्त पैसे कमावतात. अहो आम्ही सकाळी आहे ना 5 वाजता उठतो, दिवसभर आहे ना उन्हामध्ये मरमर मरतो. लोक नाही तसं बोलतात, कोण भांडतात, म्हणजे लय प्रॉब्लेम असतात. तरी पण आम्ही एवढी मेहनत करून 2 पैसे कमवायचा प्रयत्न करतो. मग तुम्ही कशाला त्या कंपन्यांच्या घशामध्ये पैसे घालताय? मीटरनी चाला ना. मीटरने येण्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 2 पैसे आम्हाला मिळतील हो. पोरांनो चला बसा रिक्षात, मीटरने जाऊ. चला निघून दादा. हा हा इच्छा